धम्म, वेदना धम्म, चित्त धम्म, मनोधम्म, हे जे 4 सतीपट्टाने 4 विषय आहेत. ही कायेमध्ये काय आहे, ह्या जिवंत कायेमध्ये काय आहे याचं जर आपल्याला भान असेल तर ते भान आल्यानंतर ते समस्त कायेबद्दल काही काया काय आहे त्याला काया धम्म म्हणता येईल. ही कायामध्ये जिवंतपणा आहेत म्हणजे जाणीव आहे. वेदना त्याला म्हटलेलं आहे पालीमध्ये, मराठी वेदना किंवा हिंदी वेदना. मराठीमध्ये जो वेदना शब्द आहे, पालीमध्ये जो वेदना शब्द आहे तो वेदना म्हणजे जाणीव आहे. या जिवंत शरीरामध्ये आपल्याला काय जाणवतं याचं भान, याचा बोध, याची जागृती तो वेदना धम्म आहे. चित्त धम्म म्हणजे आपल्या मनातले, आपल्या चित्तातले इमोशन्स आहेत म्हणजे भावना आहेत. भावनांमध्ये शक्यतो विशेषतः काय असतं, हे असं पाहिजे आणि ते तसं पाहिजे, हे असं नको व्हायला पाहिजे आणि ते तसं व्हायला पाहिजे. हे जे पाहिजे नकोच्या ज्या काही इच्छा तृष्णा असतात हेच आपल्या सुखदुःखाचं कारण असतं. जे आपल्याला पाहिजे असतं तसं झालं तर आपल्याला आनंद होतो, जे पाहिजे ते नाही झालं तर आपल्याला दुःख होतं, जे नको तेच झालं तर दुःख होतं, जे नको ते नाही झालं तेव्हा आपल्याला बरं वाटतं, कसं ते मला नको होतं. तर आपल्या इच्छा आकांक्षा तृष्णा ह्याच यातनांचं कारण आहे. तर ते चित्त धम्म आहे आणि ह्याच्यानुसार आपली विचार प्रक्रिया काम करते. बाहेरून इंद्रियांचे विषय असतात, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ह्याच्यातून इनपुट जे आपल्या मनामध्ये येतं त्याच्यावर आपलं मन काम करतं आणि इच्छा आकांक्षानुसार आपल्या मनाला अतिरिक्त गती मिळते. म्हणून आपल्या जेव्हा आपल्याला टेन्शन असतं तर आपल्या डोक्यावर ताण येतो, आपल्या हार्टवर ताण येतो, म्हणजे सगळ्या शरीरावर ताण येतो. म्हणजे आपल्या जे इमोशन्स आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, आपलं जे चित्त आहे हे दुःखाचं कारण आहे. ह्याच्यामुळं त्या सुखदुःखाच्या जाणीवा निर्माण होतात आणि हे सगळं ह्या शरीरावर परिणाम करतं. म्हणून शरीर आजारी पडतं. शरीर आपला आजारी का पडतं याचं 99% कारण हे आपल्या मनामध्ये आहे, मानसिकतेमध्ये आहे. त्यामुळे मन समजलं पाहिजे आणि मन हे ह्या कायेमध्ये आहे आणि हे सगळं समजण्यासाठी जागृतीची आवश्यकता आहे, भानावर येण्याची आवश्यकता आहे. आपण बोलतो काय, आपण विचार काय करतो, आपलं चित्त कसं आहे, आपली काया कशी आहे, आपण कायेनं काय कृती करतो, पाणातिपात करतो का, अधीनदाना करतो का, किंवा कामेसुमिच्छाचारा करतो का, किंवा मुसावादा करतो का वाणीनं, की आपल्या मनामध्ये चांगले वाईट विचार, हे सगळ्याचं भान पाहिजे. हे भान हेच आपल्याला जीवनामध्ये उभं करतं. ज्याला जगण्याचं भान नसतं मग तो व्यसनाधीन होतो, काही बोलतो, कुठेही बोलतो. काही खूप बोलणं म्हणजे काय नका होता धम्मधरो होती या होता बहुभासती योच्या पंक्ती सुतवान धम्म काय न करतती. धम्म कायेत जो पाहतो म्हणजे अस्तित्वामध्ये जीवनामध्ये जो पाहतो त्याला थोडंच ऐकलं, थोडंच माहिती असतं तरी पुरेसं आहे. याला खूप माहिती आणि खूप बोलतो आणि खूप बडबड करतो त्याला धम्म समजला असं याला बुद्धाने विरोध केला. आपण वाचाळता ही मनोरंजक असू शकते परंतु ही भानावर असलेली वाणी आहे ती मोजकत बोलणार आणि कामाचं बोलणार. आता इथे जो प्रश्न विचारला ह्याचा धम्माशी तसा अर्थार्थी काहीही संबंध नाही, हे त्याचं एका वाक्यातलं उत्तर आहे. त्यामुळे तुम्ही आता कपड्याचं काय करता आणि वगैरे वगैरे याला महत्त्व नाही. धम्म हा जिवंतपणीचा विषय आहे कारण तो दुःखाशी संबंधित आहे आणि दुःख जे जिवंत माणसाला होतं त्याने त्याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि चांगलं कसं जगायचं याच्याशी धम्माचा संबंध. या ठिकाणी मी माझ्या वतीने राजाराम खरात यांना आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांनी जे जे काही जीवनामध्ये चांगलं पुण्य केलेलं आहे. आता पुण्य हा बौद्ध आपला शब्द आहे. पुण्य म्हणजे ज्याला इतर लोक पुण्य म्हणतात ते पुण्य म्हणजे चांगलं काम, सत्कार्य. कारण सत्कार्य जे आहे, सत्कर्म आहे तेच माणसाला सुख देतं. दुष्कर्म असेल तर ते दुःख येतं, त्याच्यातून दुःख निर्माण होतं. म्हणून राजारामजींनी जे काही पुण्य केलेलं आहे त्या पुण्याला आपण अनुमोदन देतो. असं जगलं पाहिजे. जर चुकीचे जगले असतील तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या जे गुणी असतात चुकीच्या जगण्यामुळे त्यांना असे परिणाम भोगावे लागलेले आहेत ते इतर माणसांनी जागे झालं पाहिजे. नाही, असं जगता उपयोगात आहे. जगणं चांगलं पाहिजे, उदात्त पाहिजे. या ठिकाणी त्यांच्या चांगल्या जगण्याला मी अनुमोदन देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय